उपस्थित असलेले आणि गेली 25 वर्ष ज्यांनी अतिशय पोटतिडकीने आपल्या समाजाच्या समस्या सरकारपुढे मांडल्या असे कुणबी समाजाचे तारणहार कुणबी सेना प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, कुणबी सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉक्टर विवेक पाटील, ॲडव्होकेट वैशालीताई, आत्ताच या ठिकाणाहून मुंबईहून आलेले होते प्रकाशजी बारे, विठ्ठलजी मेरे, माझे बाबा, वाडा जिल्ह्याचे वाडा तालुक्याचे प्रमुख प्रल्हादजी शिंदे. मगाशी साहेबांनी सांगितलं पालघरमध्ये आपण 70 गावांमध्ये गाव बैठका घेतल्या. त्यावेळेस माझ्यासोबत सतत उपस्थित असणारे उपजिल्हा प्रमुख दिनेश पावडे, कमलाकरजी घरत, कुंडलिक पाटील, अरविंदजी कंडी आणि उपस्थित सर्व आपल्या स्वतःच्या खर्चाने आणि वाहनाने उपस्थित झालेले सर्व पाटील साहेबांचे चाहते कुणबी सेनेचे पदाधिकारी. गेल्या 25 वर्षात आपण अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर लढलो. खरं तर कुणबी सेनेची स्थापनाच मुळात त्यावेळी जेव्हा ॲट्रॉसिटीच्या 900च्या वर केसेस आपल्या समाजातील शेतकऱ्यांवर झाल्या होत्या आणि त्यावर उपाय शोधण्यासाठीच कुणबी सेनेची स्थापना झाली आणि मधल्या काळात ते संकट दूर झालं. त्याच्यानंतर आपण अनेक प्रश्नांवर लढलो. तानसावई कर्जाचा प्रश्न असेल, बेदखल कुलाचा प्रश्न असेल, असे प्रकल्प पीडितांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्नावर आपण बोललो. मित्रांनो, गेल्या 10 वर्षात 23,638 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. किती भयावह परिस्थिती आहे. साहेबांनी सांगितलं मगाशी समाजाची जी परिस्थिती आहे आणि आपण अनेक प्रश्न घेऊन ते लढतो. आम्ही आता जे 2 महिन्यापासून पालघर तालुक्यामध्ये 3 प्रश्न घेऊन आम्ही गावोगावी फिरलो. एक तर पेसा कायदा, मराठा आरक्षण आणि श्रमजीवी संघटनेकडून होत असलेले वेठबिगारी, ॲट्रॉसिटी, मानवी तस्करी, गुलामगिरी, बालकामगार ह्याच्याविषयीचे खोटे गुन्हे. अतिशय ठरवून असे हे गुन्हे आपल्या समाजातील मंडळीवर जे शेतकरी आहेत त्यांच्यावर केले गेले. म्हणजे शेती आम्हाला भात शेती परवडत नाही, आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आम्ही काय शेतीला जोडधंदे म्हणून करायला जातो तर तिथे अशा अनंत अडचणी उभ्या केल्या जातात. निसर्गाशी आपण लढतो. म्हणजे आज वीट भट्टी, वीट उत्पादन शेतकरी आहे, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा करतो, कर्ज घेतो, बायकोच्या दागिने गहाण ठेवतो आणि त्यांना ॲडव्हान्स देतो. म्हणजे तो गुन्हा करतो का, की त्यांचं शोषण करतो का, त्यांची फसवणूक करतो, की असं एक चित्र उभं केलं जातं की हे काहीतरी शोषण करतात. मग तू जर चळवळ चालवतो विवेक मंडी तर आमच्या शेतकऱ्यांसाठी कधी एखादा प्रश्न घेतलाय का तुम्ही? कधीच नाही. कुठेतरी ठरवतात. आमच्या कुंडलिक पाटलांचं उदाहरण आपण नेहमी सांगतो. प्रतिभाताई ती वारकरी धार्मिक संप्रदायातले माणसं अगदी ठरवून त्यांच्यावर त्याची क्लिप पण आलेली आहे. त्यांना काय सांगितलं, कसं शिकवलं गेलं श्रमजीवीच्या सरपंचाकडून की तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या, तुम्हाला काम होत नाही, तुम्हाला महिन्याला 1500 रुपये पगार चालू करतो, पण तुम्ही शेठ आणि शेठच्या मुलावर गुन्हा दाखल करा. म्हणजे महाराष्ट्रातील 4 जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यात कातकरी समाज म्हणजे जसं आपण जंगलातले आता वाघ असेल किंवा इतर जे प्राणी आहेत, डुक्कर असेल, हे मारू शकत नाही, त्याच्यावर बंदी संरक्षण आलेले आहे. तसे ह्या कातकरी जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून केंद्र सरकारने त्याच्यावर अतिशय कडक असे कायदे केलेले आहेत की त्यांना तुम्ही ॲडव्हान्स दिले तर तुम्ही गुन्हेगार ठरता. म्हणजे त्याची किती गरज असो, वाढलेला असो, तुम्ही पैसे दिले म्हणजे ते
लिखित नसलं त्याने तोंडी सांगितलं तरी तुम्ही गुन्हे, तुमच्या गुलामगिरीसाठी कर्म लावले जातात. तुम्ही तुमच्या वाहनातून त्यांना आणलं म्हणजे मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला. ह्या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा जास्ती सजा आहे आणि तुम्हाला जामीन मिळत नाही. अतिशय प्रयत्न केले जातात. तर पालघर मध्ये आम्ही जी उदाहरण बघितले ना, म्हणजे पोलीस पण हतबल होतात. साहेबांची आम्ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघरचे SP त्यांची बैठक त्यांच्यावर भेट घेतली. ते सुद्धा हतबल झालेले दिसले की आम्ही काहीच करू शकत नाही, कारण हे गुन्हे दाखल नाही केले तर त्यांच्यावर पण 107 अंतर्गत कारवाई होती. म्हणजे अशा पद्धतीने अगदी पिक्चरची स्टोरी सारखी लिहून ते स्क्रिप्ट लिहून तसं पोलीस स्टेशनला सगळं सादर केलं जातं, तुमच्या गुन्हे दाखल केले जातात. अशा ज्या 2-4 घटना घडल्या खूप भयावह परिस्थिती. आणि आम्ही जेव्हा गावोगावी फिरलो आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असं लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद भेटला की आम्ही पूर्वेकडच्या भागात गेलो, पश्चिमेकडच्या भागात आपण पहिल्यांदाच गेलो, पण तिथे सुद्धा लोकांनी सांगितलं तुम्ही आंदोलन करा, आम्ही येऊ, सो खर्चाने येऊ. महिला आले की याच्यात आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य खूप कठीण झालेलं आहे की आपण सगळेच असे शांत बसलो आणि तो आवाज द्यायचा प्रयत्न फक्त साहेबांनी केला. या विवेक पाटीलला कोणच हे करत. आज त्यांनी जे जलजीवन मिशनचं सगळे गावोगावी आंदोलन केलं, जेव्हा आम्ही मोर्चाची नोटीस दिली आपल्या पोलीस स्टेशनवरून फोन आले की आचारसंहिता आहे, तुम्ही कसं काय हे करू शकता. मग आम्ही सांगितलं गावोगावी श्रमजीवीचे कार्यक्रम चालू आहे. अक्षरशः गावात ग्रामपंचायतमध्ये जाऊन कोणता 10-12 तास तिथले सरपंचांना वगैरे काही करतात, काय संबंध. जी योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या जाव्यात घेतल्यानंतर त्यांचा हे राहील जबाबदारी. आताच कसं काय, म्हणजे तुम्ही जे त्याचे जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही विचारा ना, जा कॉन्ट्रॅक्टरला विचारा, त्यांचा काय संबंध. पण गावोगावी जाऊन दहशत निर्माण करायची, कारण 1000 कोटीचं बजेट आहे, त्याच्यात बऱ्याच मोठी मागणी काहीतरी केलेली असं समजतं, बाहेर कुजबूज आहे. असे प्रश्न घेऊन आज त्यांची जी दादागिरी आणि दहशत चाललेली आहे, म्हणजे आम्ही फिरतो तर आपल्या काही कार्यकर्त्यांची पण त्यांनी चौकशी केली. विवेक पंडितने स्वतः की दिनेश पावडे कोण, त्यांचा फोन नंबर द्या, कमलाकर घरात कोण, म्हणजे अक्षर नावाने चौकशी केली. का आमच्यावर पण दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न. पण आम्ही ठरवलं आम्ही लढणार, आम्ही हार नाही म्हणणार, भले काय व्हायचं तर होईल, आमच्या मागे साहेब आहे ना, आम्ही लढू. पण खरोखरच समाजाची एकंदरीत भावना या विषयावर खूप तीव्र आहे आणि हा मोर्चा साहेब झालाच पाहिजे. हा मोर्चा होणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने समाजात जी अस्वस्थता आहे की खरोखरच आम्ही जर आवाज उठवला नाही, आम्ही कुठेतरी मोठ्या संख्येने असून सुद्धा आम्हाला दाबलं जाईल. पालघर जिल्ह्यात आपण 63% आहे. आज तलाठ्याची भरती आपण रोखून धरलेली, पण पेशा क्षेत्र वगळून जेव्हा भरती इथे सुरू झाली तर पालघर मधला जो एक मुलगा आहे आपल्या समाजाचा, तो पहिल्या क्रमांकाची त्याला मार्क मिळाला, पण 7 नावं जी जाहीर झाली त्याच्यात त्याचं नाव नाही. आम्ही जाऊन कलेक्टरला दिलं त्याचं हे, नाही तर आम्ही आंदोलन करणार, हा अन्याय आम्ही नाही सहन करणार. मग आपण आवाज उठवला पाहिजे, पण आवाज फक्त गुंदिशेलाच उठवू शकते. आता इतकं मोठं जे संकट आलेलं आहे आपल्या समाजावर, हे जे गुन्हे दाखल करते विवेक पाटील, कोणताही पक्ष बोलत नाही, एक सुद्धा बोलत नाही. मत बघायला कसे येतात तुम्ही. आपल्या ज्या काय मागण्या आहेत, मागच्या वेळी जेव्हा आपण फडणवीस मुख्यमंत्री असताना बसलेलो आणि त्या मांडलेल्या आपल्या समाजाचे जे मूलभूत प्रश्न आहेत गेल्या 25 वर्ष आपण मांडतो, त्याच्याविषयी तुम्ही काय करणार ते झाले पाहिजे. त्याच पक्षाला आम्ही पाठिंबा दिला. हीच साहेब आपण भूमिका ठेवली पाहिजे आणि साहेब जो निर्णय घेतील त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण 1-2 मतदारसंघापुरते हे निर्णय नाही, पूर्ण महाराष्ट्रावर आपला समाज आहे. अगदी पालघर, ठाणे, रायगडचा काही भाग संपन्न आपण आहोत, पण पुढची जर आपण कोकणातली परिस्थिती बघितली तर अतिशय गंभीर आहे आपल्या समाजाची परिस्थिती. म्हणजे PJ समितीचा अहवाल काय सांगतो की हा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची गरज आहे. 1982 साली सांगितलेलं की महात्मा कातकरी आदिवासीपेक्षा ह्या समाजाची परिस्थिती गंभीर आहे, तातडीनं कर्नाटकच्या धर्तीवर आरक्षण दिलं पाहिजे हे त्याच्यात मांडलेलं. म्हणजे त्या ठिकाणी जे आपल्याकडे कृषी कायदा लागू झाला
पण तिथे जर कुळकायदा बेदखलकुलाचे प्रश्न आहेत, साहेब सातत्याने त्याविषयी लढतात. हे असे अनेक प्रश्न आपले आहेत आणि ते सुटले पाहिजेत. महाराष्ट्रभर कुटुंबांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणून हे 2 मतदारसंघाचा हा विषय नाही, हा पूर्ण महाराष्ट्रातील कुटुंबांचा विषय आहे. ते घेऊन साहेबांनी ही लढाई सुरू केलेली आहे. जी काही साहेब भूमिका घेतली एका 8-10 दिवसात त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहावं असं मी आवाहन करतो आणि थांबतो. खूप उशीर झालेला आहे. जय हिंद, जय हिंद.